तुमचाही सकाळी गजर असतो? हो, गेल्या कितीतरी वर्षांपासून हाच आहे. सगळे पाणी येतं ना यावेळेस चाळीत. आमच्या चाळीत, आपल्या चाळीतही सकाळी पाणी येतं, त्यामुळे माझाही 4:45चा अलार्म असतो. काय झालं? आपण कोणाबरोबर तरी समांतर आयुष्य जगत असतो आणि आपल्याला माहितीही नसतं. चला, तुम्ही झोपा, मी पाणी भरतो. अहो नाही नाही, तुम्ही झोपा, मी आले ना आता, मी भरते पाणी. असं काय करताय? भरतो मी, पटकन भरून होईल. झोपा तुम्ही. नको बाबा, तुम्हाला पाणी भरायला पाठवलं तर बायका मला बोलतील की नवऱ्याला कामाला लावलंय म्हणून. उलट म्हणतील आल्या आल्या बायकोला कामाला लावलंस कसं? मी भरतो. ते काही नाही, पाणी तर मीच भरणार. अहो सवय आहे मला. अहो मलाही सवय आहे, मी भरतो ना. आपण दोघेही खूप हट्टी आहोत ना. एक काम करू, एकत्र पाणी भरू. कशाला? आता ठरवलं ना सगळं शेअर करायचं. आणि ते आपल्या देवळातल्या गुरुजींनी काय सांगितलं आठवतंय? एकत्र प्रवास करायचा आता आपल्याला. माझीच गोळी मला देताय तुम्ही. चला. द्या, मी ठेवतो. नाही नाही, मी ठेवते, द्या. दोघंही ठेव. अर्पिता वहिनींनी समीर दादाचे कपडे घातलेत. किती क्यूट दिसतेय ना. अगं बाई, लक्षातच नाही आलं आपल्या. हो ना. थांबा, मी उचलतो. तुमची कंबर आत्ताच बरी झाली. अगो बयो, तुझा नवरा किती जपतो तुला. नशीब काढलं हो पोरीने. बघा बघा, पहाटे उठून नवरा करतोय मदत. आमच्या आयुष्यात नाही होय भाग्य. आमच्याकडे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कधी करणार नाही मदत. त्यांना माहितीही नसतं बायको कधी पाणी भरते ते. आला मोठा. आजी थांबा, हे पाणी घ्या. थांबा थांबा थांबा. दुसऱ्यांना मदत करण्याचा तुझा वारसा बायको चालवते बरं का. भाग्यवान आहेस हो. थांबा जरा, सगळी बादली भरू दे आधी. चला, मी लिहून देतो. अरे खरंच मेड फॉर इच अदर आहे ते दोघे. मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. पण आम्ही तर मित्र म्हणून एकत्र आलोत. खरंच असं असेल?
चहा करायला मला गॅस वगैरे मिळेल की नाही? की ही दुनियादारी बघत राहायची आम्ही? दुनियादारी नाही ग ही. ह्यातून जे पैसे मिळणार आहेत ना त्यातून घर चालणार आहे आपलं. चहा गरम करून ठेवलाय की तोही कप हातात द्यायला हवा. अर्पिताने सवय लावली होती ना चहाचा कप हातात द्यायचा, म्हणून विचारतो. ऐक, तू ओतून दे का चहा? शेवटी तुमच्या मुलीने आपल्याला तिच्या लायकीवर आणून ठेवलं. ती गेली, पण याची व्यवस्था करून गेली की जसं दरिद्री आयुष्य आपण आधी जगत होतो ना तसंच पुढेही जगू. आपल्याला स्वयंपाकी बनवून ठेवलंय तिने. लाज वाटते तुला? निकी, आई तू एक काम कर, या कामातून जे काही पैसे येतील ना ते अजिबात वापरू नकोस. राहू पाशी. खूप तोंड सुटलंय हं तुझं. खूप बोलायला लागलीस तू. कारण तुला कळत नाही आई, स्वयंपाकाचं काम तू हलक्यात घेतेस, पण उलट आहे. ह्या कामाने आपण 4 लोकांचं पोट भरतोय आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद सुद्धा मिळतायत पैशांबरोबर. कसं आहे ना कविता, जो व्यवसाय आपल्याला जगवतो ना त्याला नाव ठेवण्याचा करंडेपणा करू नकोस. हा, निकी, हे डबे तयार झाले, पण डिलिव्हरीचं काय? बाबा, मी कालच दीच्या क्लायंट्सना कॉल करून रिक्वेस्ट केली होती की सुरुवातीचे काही दिवस तुम्ही स्वतः येऊन डबे घेऊन जा. 1-2 दिवसात मी माझ्या कॉलेजचं टायमिंग ऍडजस्ट करते आणि मग गणूच्या हेल्पने मी स्वतः जाऊन डिलिव्हर करेन डबे. आणि हे बघ निकी, काही गरज लागली तर मी आहेच मदतीला. येतीलच इतक्यात ते. चला खाऊन घ्या पटकन. शयू, खाऊन घ्या पटकन. आई, चल नाश्ता करायला. हो खाते. आधी चहा टाकते. मग मी खाऊ? हो घे. मामी, ये तू माझ्या बरोबर खा. नाही बाळा, मला नको. तू खाऊन घे. मला माहितीये आई आणि आजी तुला खायला काहीच नाही बनवत, मग तू खाणार कुठनं? श्रेयस, काय झालंय तुझं? काय गावभर वाटत फिरणार आहेस पोहे? गावभर तर नाही, पण तुम्ही मामीसाठी खायला काहीच बनवत नाही ना. श्रेयस, असं नाही बोलायचं मोठ्यांशी. आणि खरंच तू खाऊन घे. मामा आला ना की मी खाईन. पण मामा गेलाय तरी कुठे? मलाही नाही माहित रे बाळा, मलाही सांगून नाही गेले ते. तू खाऊन घे. कंटाळला असेल बहुतेक तो, आणि 2 दिवसात त्याला अक्कल आली असेल आणि कळलं असेल की हिच्याशी लग्न करून आपण चूक केलीये ते. म्हणून जास्तीत जास्त वेळ बाहेर राहतोय आणि तुला न सांगता जातोय. तिथे न बोलून शाणा निघाला तो. मी सांगते ना, गेला तो सोडून. आता ही कंटाळेल आणि निघून जाईल एक दिवस. अशीच व्यवस्था करून गेलाय तो. आता काय माहित
रात्र होईपर्यंत येतोय की नाही. खा ना. हॅलो समीर, कुठे आहात तुम्ही? सकाळी गेलात आणि अजून बरं बरं ठीक आहे, मी आलेच. अरे मिटकरी काका, राहुल दादा, सारिका ताई, या ना. कविता, त्यांना डबे दे जरा. काहीतरी हातभार लागू दे ना. चहा पण पिऊ देत नाही. जाऊ दे, आणखीन तमाशा नको. मीठ करी तुम्ही. आणि राहुल हे घे. हा तुमचा. ताई, हा डबा मला बॅग मध्ये ठेवायचा आहे आणि याच्यातून तेल सांडलंय. थोडा पुसून द्याल का प्लीज? तुम्ही पुसून घ्या की, त्यात काय एवढं. डब्बा देण्याचं काम आमचं आहे. बाकीची साफसफाई करायला आम्ही काही तुमचे नोकर नाही आहोत. हो ताई, असं कुठं म्हटलं मी? सॉरी काका, द्या मी पुसून देते ते. हो, असं काय बोलतायत त्या? आणि तेल पुसायला फडका हे कुठून आणणार? अहो, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? एकतर होम डिलिव्हरी आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे टिफिन लावलेत. तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही इथे स्वतः पिकअप करायला आलो आणि तुम्ही आमच्याशीच आरेरावेने बोलताय. तेच ना, ऑन द वे यायचं आणि डब्बा घेऊन जायचा तर मग फायदाच काय. मला पण कामावर वेळेत पोचावं लागतं. हो, तुमची अडचण समजून घेतली तर तुम्ही डोक्यावरच बसलात. तेलामुळे त्यांची बॅग खराब होईल एवढा कॉमन सेन्स नाही तुम्हाला. ते साफ करून द्यायला काय झालं? तुम्हीच सांडलं ना ते तेल. बरोबर आहे तुमचं. हे बघा, मी तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. पुन्हा असं होणार नाही. हा प्लीज. अर्पिताने आजवर अशी वागणूक कधीच दिली नाही आम्हाला. आणि आज हे असं? तुमच्या जेवणावरची इच्छाच उडाली आहे माझी. नकोय मला तुमचा डबा. मी करेन माझी सोय कुठेतरी. काका, अहो, दादा, ताई, झालं समाधान तुझं? कविता, तू काय करतेस तुझं तुला कळतंय का? माणसाला दुखवण्यात ना तुझा हात कोणी धरू शकत नाही. हातात होतं तेही घालवलंस. आता काय करायचं आपण? कोणत्या परिस्थितीतून जाते कळतंय का तुला? हा? कविता, गळ्यापर्यंत पाणी आलंय आणि तू माझ्या डोक्यावर नाच. मी आणि निकी सगळं सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मला नका बोलू. तुमच्या त्या कपाळ करंटीला बोला. आणि नाही सावरणार हे घर, कधीच नाही. कारण तुमच्या मुलीने जाताना या घराचं वाटोळं केलंय. तुम्हाला नाही आवडत असं बोललेलं, पण हेच सत्य. तुम्ही माझ्या 4 वेळा जरी कानाखाली मारली ना तरी मी हेच बोलणार.
बाबा आता काय करायचं? खरंच कळत नाहीये का? सगळं छान जुळवून आणलं होतं, एका मिनिटात फिसकटलं. या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा ना, खरंच कळत नाहीये मला. घरातली कामं कोण करणार? काय ग, तुझ्या घरात कोण बोलणार नाही वाटतं? अर्पिता मॅडम, काय आत्ता चालू? सकाळ नाही झाली तर आल्या बॅडमिंटन खेळायला. खेळू दे ना थोडा वेळ. काय झालं? आणि तुम्ही घरी चला ना, तुम्ही नाश्ता पण नाही केला. तुम्ही आधी आत चला. अहो, चला तर. या ना. हे सगळं काय? अहो काही नाही, माझ्या मित्राची रूम आहे. तो दुबईला असतो बिझनेससाठी. घर रिकामच असतं. मी त्याला रिक्वेस्ट केली की थोड्या दिवसांसाठी मला देतोस का? तोही तयार झाला. आणि आणि काही नाही, तुम्ही तुमच्या माहेरी जो व्यवसाय करायचा तो आता इथून सुरू करा. म्हणजे तुमच्या क्लायंट्सला डबे जातील, पण इथून. समीर, अर्पिता मॅडम, नचिकेत दादाची नोकरी गेली आहे. त्या घरात कमावणारं कोणी नाही. आणि तुमचं लग्न झालं असलं तरी मुलगी म्हणून तुमची जबाबदारी संपली नाही अजून. तुमची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी हे सगळं केलंय. म्हणजे हे बघा, याच्यामध्ये गहू तांदूळ आहेत, ही कडधान्य आहेत, हे भाज्या आहेत काही, आणि ही पातेली वगैरे सगळं आहे, आणि हे इथे शेगडी वगैरे सगळं हे केलं. आणि हे बघा, हे स्टिकर्स तुम्हाला ते डब्यावर लावायला लागतात ना, ते आणलेले. हे ब्लॅकबोर्ड पण आणलाय. तुमच्या घरी बघितला होता भिंतीवर लावलेला, तुम्हाला नावं लिहिण्यासाठी. हा इथे लावतो. इथे असं लावून हे करू शकता. आणि अजून काही लागलं तर मला सांगा. म्हणजे जेवढं माझ्या डोक्यात आलंय तेवढं मी आणलेलं आहे. अजून काही हवं असेल तर सांगा, मी आणतो. काय झालं? काही नाही. मी म्हणजे मी काय बोलू मला कळत नाहीये. तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी, आणि हो ह्या सगळ्यासाठी किती खर्च झाला असेल? हो, नाही, काही खर्च नाही झालाय. फक्त हे रॉ मटेरियलसाठी थोडा खर्च झालाय. बाकी हे भांडी बिंडी हे जे सगळं इथे आहे ना, हे सगळं मी भाड्याने आणलंय. या जाग्यातून मार्ग कसा काढायचा मला कळतच नव्हतं. पण तुमच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ना. आम्ही विचार करत राहतो की अडचणीतून आता बाहेर कसं पडायचं, तोपर्यंत तुम्ही मार्ग काढून मोकळे झालेले असता. काय झालं? काही नाही, कौतुक ऐकायची सवय नाहीये मला. काही बोलता, चाळीतले सगळे किती कौतुक करतात तुमचं. पण आपल्या माणसाकडून इथे हे कळशी पण ठेवली पाणी भरून ठेवायला. ते भडकमकर काका, त्यांना जर हे कळलं तर? हा, ते पण आहेच. पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. म्हणजे मी दुसरी रूम बघतोय. काकांना काही कळायच्यात आपण शिफ्ट करूया. आणि माझा मित्र म्हणलाय काही प्रॉब्लेम झाला तर तो मॅनेज करेल सगळं. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही किती आणि काय काय करणार आहात माझ्यासाठी?
आपण परका असल्यासारखं का बोलताय तुम्ही? तुमचं आणि माझं आयुष्य वेगळं नाहीये आता. आणि अहो, चारी बाजूनी संकट येत आहेत, पण प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं ठरवलंय ना आपण आता. आणि हे सगळं मी माझ्यासाठी करतोय, कारण ते घर सुद्धा माझंच आहे आता. माझ्या घराला तुम्ही आपलं मानता ना, मग तसंच मी त्या घराला आपलं मानतो. अर्पिता मॅडम, स्ट्रॉंग राहायचं ठरवलंय ना तुम्ही. पाणी नको डोळ्यामध्ये. पण हो, एवढं मोठं संकट आलं आपल्या घरावर. फक्त 1 महिना आहे आपल्याकडे घर खाली करायची. याची काळजी तुम्ही नका करू, ते सगळं बघतो मी. इकडचे सगळे प्रॉब्लेम सोडवायला मी समर्थ आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमची आता त्या घरी जास्त गरज आहे, आणि म्हणून मी हे सगळं केलंय. तुम्ही निश्चिंत राहा. खरंच कुठल्या मातीचा बनलाय हा माणूस. स्वतःच्या घरात इतके प्रॉब्लेम्स असताना माझ्या घरच्यांची काळजी करतोय. या डब्यांमध्ये ना मी हे सगळे मसाले भरून ठेवते. इकडे या ना आधी. कुंकवाचा करंडा पण आणलाय तुम्ही. अहो, चांगल्या कामाची सुरुवात पूजा करून नको का व्हायला? चला. मला नाही बोलवणार पूजेला.